बघितलं साई, पुन्हा तेच. माझी काही चूक नसताना एवढा मोठा तमाशा झाला आणि या सगळ्याला जबाबदार मीच. दादाचा साखरपुडा व्यवस्थित पार पडावा, काहीच प्रॉब्लेम होऊ नये म्हणून मी साखरपुड्यातही जात नव्हतो. सुलूला मी सांगत होतो, पण शेवटी जे व्हायचं तेच झालं. बाबांना काय परत एक कारण मिळालं माझा द्वेष करायचा. मी काय करू ग, काय करू ज्याने बाबा जरा माझ्याशी चांगलं बोलणं सोड, किंवा ते मला स्वतःचा मुलगा एक माणूस म्हणून तरी बघतील माझ्याकडे. मला खूप त्रास होतोय ग. वाईट वाटतं. तू आहेस ना माझ्यासोबत, तशीच राहा. जे झालं ते खरंच नको होतं व्हायला. या सगळ्यासाठी मी तुमची माफी मागते. पण मला असं वाटतंय आपण हे आता सगळं विसरून विधींना सुरुवात करूया का? नेमकं हे सगळं विधींच्या वेळेस. नाही, तुम्ही शांत व्हा. गुरुजी, मला वाटतं आपण वेळ न घालवता विधी सुरू करूया. हो चालेल. स्वराज, प्रीती या. थांबा. हे काय करतेस दादा तू? दुसरा कधीही अन्याय न होऊ देणारा तू स्वतःच्या कुटुंबावरच अन्याय करतोयस. अगं सुरू, काय बोलतेस तू? मी काय अन्याय केलाय? टाळी एका हाताने नाही वाजत दादा. हा जो प्रकार घडलाय त्याला आपला दीप फक्त जबाबदार नाहीये. ह्यांना काही सांगायचं असतं ना तर शांतपणे सुद्धा सांगता आलं असतं त्यांना, पण त्यांनी तसं केलं का? नाही. तमाशा केलाय त्यांनी. त्यामुळे जो प्रकार घडला ना त्याला दीप नाही, ह्या जास्ती जबाबदार आहेत. शिक्षा म्हणून दीपला या कार्यक्रमातनं बाहेर काढलं असेल तर या बाईंना सुद्धा या कार्यक्रमातनं बाहेर काढलंच पाहिजे. हा खरा न्याय असेल. आणि तसंही या साखरपुड्याला ह्यांना आपण बोलवलेलंच नव्हतं. बिन बुलाए मेहमान हवेत कशाला इथे? अगं पण आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांची हे दादा, आलेल्या पाहुण्यांची नीटच वागते मी. आणि ह्यांना जर बाहेर काढायचं असतं मला घराच्या तर मी आधीच काढलं असतं, इतकं थांबलेच नसते. तसं केलंय का मी? नाही ना. कारण ह्या नीट वागत होत्या म्हणून मीही नीट वागत होते. पण ह्यांचा इथे येण्याचा उद्देश जर चुकीचा असेल तर त्याला मात्र माझा आक्षेप आहे. आणि तो ह्या लेवलचा आहे की जर ह्या इथे थांबल्या तर हा साखरपुडा मी होऊ देणार नाही. मानलं तुम्हाला? आधी घरी आलेल्या माणसांना राग येईल असं वागायचं, त्यानंतर त्या जर अशा चिडल्या तर त्यांनी तमाशा केला म्हणून सगळ्यांसमोर त्यांना बोलायचं आणि अख्ख्या कार्यक्रमात त्यांचा अपमान करून त्यांना हाकलून द्यायचं. हे असंच करतात का हो गायकवाडांच्या घरी?
हो? एक तर माझं सगळं हिरावून घेतलं तुम्ही आणि आता सगळ्यांसमोर माझा अपमान करताय. प्रीती, अगं सुजय नंतर हेच घराणं जर तुला पसंत पडलं असेल ना तर शुभेच्छा आहेत बाई तुला. छान चांगला होऊ दे हा तुझा संसार, अगदी चांगला होऊ दे. तुझ्या घरच्यांना वाटतंय ना मी इथे थांबू नये. नाहीच थांबत आहे मी इथे. इथे थांबायची इच्छा सुद्धा नाहीये माझी. पण माझी पर्स ठेवली आतमध्ये, तितकी घेते आणि निघते. चालेल ना? का ती सुद्धा इथेच ठेवायची म्हणणं आहे तुमचं? नाही नाही, माफ करा. माझी बहीण रागाच्या भरात जे काय बोलली ते सख्खा मुलगा हिरावून घेतला तो तुम्ही माझा. आता ह्या 2-4 गोष्टी अशा काय मनाला लागणार आहेत? जाते मी. माझी पर्स घेते आणि जाते इथून. बोला ताई, आता जे काही घडलंय ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. तुमच्या त्या सुभद्रा इथे येऊन काय तमाशा करून गेलं पाहिलंत ना तुम्ही? योग्य वाटतंय तुम्हाला ते? ताई, तुमचा राग समजू शकते मी. खरं सांगायचं तर सुभद्राताईंचं हे वागणं मला सुद्धा पटलं नाही अहो. पण तेव्हाच का नाही बोलला तुम्ही मोठ्याने? कसं बोलत होत्या, काय काय बोलत होत्या पाहिलंत ना? त्यामुळे काय झालं, सगळ्यांना असं वाटलं की आम्ही चुकीचे आहोत, आमचं कुटुंब चुकीचं आहे. आणि तुम्ही पाहिलंत ना किती मोठी मोठी प्रतिष्ठित माणसं या घरात आलेली आहेत या कार्यक्रमाला. काय वाटलं असेल त्यांना? त्यांना असं वाटलं असेल कुठल्या या भांडकुडाळ माणसांशी आम्ही सोयरीक जोडतोय. त्या सगळ्यांचं लाज गेली आमची. तिथे उडबस असते आमची कायम. दरवेळेला आमच्याकडे येऊन असाच तमाशा होणार आहे का तुमच्याकडनं? नाहीतर मला टेन्शन यायला लागलंय. प्रीती घरात येणार आहे. यानंतर कशी वागते कुणास ठाऊक. नीट वागली म्हणजे मिळवली. हे कारण तुमच्याकडनंच येणार आहे ना ती. कसे संस्कार आहेत कुणास ठाऊक. माफ करा ताई मला. तुम्हाला हे सगळं असं बोलताना मला किती त्रास होतोय मला नाही सांगता येते तुम्हाला. पण तुमची मुलगी आमच्या घरी येऊन इथलं वातावरण बदलू नये असं वाटतंय मला. त्यामुळे कसंही करून ही सोयरीक मोडावीच लागणार आहे मला.